नमस्कार, जकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणामध्ये अगदी बिस्किटासारखे खुसखुशीत गोड शंकरपाळी। ही शंकरपाळी बनवायलाही सोपे आहे आणि याचे प्रमाण सुद्धा अगदी सोपे आहे। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण काय काय साहित्य लागते आणि कसे करायचे शंकरपाळे ते बघूया। त्यासाठी इथे मी पाऊण कप एवढी साखर घेतलेली आहे। आता ज्या कपाने आपण साखर मोजली आहे त्याच कपाने बाकी सर्व साहित्य मोजणार आहोत। त्यानंतर पाऊण कप एवढेच यामध्ये मी पाणी सुद्धा घालून घेतलेले आहे। आता आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचे आहे आणि यामध्ये फक्त आपल्याला साखर ही विरघळून घ्यायची आहे। तेवढेच पाणी आपण इथे गरम करणार आहोत। त्यापेक्षा आपल्याला जास्त हे पाणी गरम करण्याची अजिबात आवश्यकता नाही। त्यानंतर इथे मी अर्धा कप एवढे तूप घेतलेले आहे। आता तूप आपल्याला अगदी कडकडीत असे गरम करून घ्यायचे आहे। तूप आपले गरम होत आहे तोपर्यंत आपण इथे मैदा हा चाळून घेणार आहोत। वजनी जर आपण प्रमाण याचे बघितले तर अर्धा किलो मैदा इथे आहे आणि कपाच्या मेजरमेंटने 4 कप एवढा हा मैदा आहे। आणि आता आपण प्रत्येक 1 कप मैद्यासाठी इथे 1 चमचा बारीक असा रवा घालून घेणार आहोत। त्यानुसार इथे मी 4 चमचे एवढा बारीक रवा हा घालून घेतलेला आहे। रवा घातल्यामुळे तयार होणारी शंकरपाळी खूपच छान अशी खुसखुशीत होतात। आणि रवा आणि मैदा आपण एकत्रच असं चाळून घेणार आहोत, म्हणजे हे व्यवस्थित असे मिक्सही होईल आणि छान असे चाळल्यामुळे हा जो मैदा आहे तो छान असा मोकळा सुद्धा होईल। दुसऱ्या बाजूला तूपही व्यवस्थित गरम झालेले आहे, तर आपल्याला अगदी कडकडीत तुपाचे मोहन यामध्ये घालून घ्यायचे आहे। आता इथे तुम्ही बघू शकतात की अशा पद्धतीने फेस हा तुपाचा मैद्यावर घातल्यानंतर यायला हवा इतपत आपण हे तूप गरम करणार आहोत। आणि सगळे तूप आपण यावर घालून घेतल्यानंतर सुरुवातीला आपण चमच्याच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे, कारण की तूप हे जास्त प्रमाणात गरम आहे तर अशा वेळेस हाताला चटका लागू शकतो। आणि थोडेसे हे तूप कोमट झाल्यावर आपण हे सर्व मिश्रण हाताने सुद्धा अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे हे तुपाचे मोहन व्यवस्थित असे हे मैद्याला लागले जाईल आणि हे जे तयार होणारे शंकरपाळे आहे तर ते छान अगदी खुसखुशीत तयार होतील। आणि अशा पद्धतीने आपल्याला मूठ वळून बघायची आहे। अशी ही मूठ वळली गेली आणि लगेचच ती मोडली गेली ते समजावे आपले यामध्ये तुपाचे मोहन अगदी व्यवस्थित असे घातले गेलेले आहे। आता यानंतर आपण जे साखरेचे पाणी तयार करून घेतलेले आहे तर ते यामध्ये घालणार आहोत। इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे, त्याऐवजी तुम्ही दुधाचा सुद्धा वापर इथे करू शकतात। पण दुधाने तयार केलेली शंकरपाळी ही खूप जास्त दिवस टिकत नाही, त्यामुळे इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे। आणि आता आपल्याला थोडे थोडे करून हे पाणी या मैद्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि त्याचा छान असा गोळा हा आपल्याला मळून घ्यायचा आहे। आता हे जे पाणी आणि साखरेचे प्रमाण आहे तर ते अगदी योग्य आहे, त्यामुळे आपल्याला इथे सगळे पाणी लागणार आहे। फक्त एवढेच की आपण यामध्ये थोडे थोडे करून पाणी हे घालणार आहोत। गणपती बाप्पाचे लवकरच आगमन होणार आहे, त्यासाठी वेगवेगळ्या मोदकांची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, त्याही तुम्ही बघायला अजिबात विसरू नका। आणि गौरी गणपतीसाठी आपल्याला फराळ तर हवेच असते, ते फराळाच्या सुद्धा खूप साऱ्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत, त्यासुद्धा बघा। आता इथे तुमच्याशी बोलता बोलता छान असा हा गोळा शंकरपाळ्यांसाठीचा तयार झालेला आहे, तर आपण लगेचच याची शंकरपाळीसुद्धा तयार करायला घेणार आहोत। आता आपल्याला हे पीठ मुरवत ठेवण्याची सुद्धा काही आवश्यकता नाही, त्यामुळे आता आपण पोळीचा जो गोळा असतो त्यापेक्षा थोडासा मोठ्या साईजचा गोळा इथे घ्यायचा आहे। आणि इथे तुम्ही बघू शकतात अगदी छान असे पीठ भिजवले गेलेले आहे, त्यामुळे गोळासुद्धा अगदी व्यवस्थित असा तयार झालेला आहे। आता आपल्याला याची जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ही पोळी लाटल्यानंतर आपण ही चारही बाजूने अशी ही फोल्ड करून घेणार आहोत आणि पुन्हा याचा गोल असा गोळा हा तयार करणार आहोत। अशा प्रकारे पिठाचा गोळा जर आपण फोल्ड केला तर शंकरपाळ्याला लेयर्स खूप छान पडतात। आता आपण ह्या गोळ्यापासून जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे, जशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली आहे। इथे माझ्याजवळ शंकरपाळ्याची अशी फिरकी आहे, त्याच्या साहाय्याने मी इथे हे शंकरपाळे कट करून घेते आहे। जर तुमच्याकडे अशी फिरकी नसेल तर अशा वेळेस तुम्ही सुरीने किंवा आपले नेहमीची जी फिरकी असते त्या फिरकीच्या साहाय्याने सुद्धा हे शंकरपाळे कट करून घेऊ शकता। आता ही फिरकी मला भांड्यांच्या दुकानामध्ये मिळालेली आहे, तर तुम्ही सुद्धा कोणत्याही भांड्याच्या दुकानामध्ये गेले तर तुम्हाला अशी ही फिरकी मिळून जाईल। आणि एवढे अशा या जाडीचे शंकरपाळे इथे मी तयार करून घेतलेले आहे। तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेले आहे। इथे तुम्ही शंकरपाळे तेलात अथवा तुपात तळू शकतात, तर इथे मी तेलाचा वापर करते आहे। पिठाचा गोळा टाकल्यावर लगेचच वरती यायला हवा
इतपतच आपल्याला हे तेल गरम करायचे आहे आणि आता ह्या तेलामध्ये जेवढे मावतील तेवढी शंकरपाळी आपण घालून घ्यायची आहे। शंकरपाळी घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे, म्हणजे शंकरपाळे अगदी आतपर्यंत व्यवस्थित असे तळले जातील। आणि आता आपल्याला हे शंकरपाळे छान असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे आणि हो, ते आतूनही छान असे तळले जायला हवे, यासाठीच आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो ठेवायची आहे। हाय फ्लेमवर जर आपण शंकरपाळी तळली तर वरच्या बाजूने छान असा रंग तर येतो, पण आतल्या बाजूने हे शंकरपाळे पूर्णपणे कच्चे राहतात। त्यामुळे ही टीप तुम्ही नक्कीच लक्षात ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे शंकरपाळे हलवत राहायचे आहे, जेणेकरून ते सर्व बाजूने अगदी एकसारख्या रंगावर तळले जातील। आणि इथे तुम्ही बघू शकतात की अगदी छान अशा तांबूस रंगावर ही शंकरपाळी तळून झालेली आहे। यापेक्षा डार्क रंगावर शंकरपाळी तळायची नाही, कारण की शंकरपाळी तेलातनं बाहेर काढल्यावर सुद्धा तळण्याची प्रोसेस ही चालू असते आणि त्यानंतर सुद्धा हलकासा याचा रंग डार्क होऊ शकतो। त्यामुळे आपण अशा हलक्या सोनेरी रंगावरच ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे। आणि हे बघा, आपली ही शंकरपाळी इथे तळून तयार झालेली आहे। इथे अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणात आपण अशी ही बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी इथे तयार केलेली आहे। पूर्णपणे थंड झाल्यानंतर ही शंकरपाळी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवली तर महिनाभर सहज टिकतात। पण अशी ही बिस्किटासारखी खुसखुशीत चविष्ट आणि तेलकट न होणारी शंकरपाळी महिनाभरच काय 8 दिवसातच घरातले सर्व फस्त करतील, ही माझी गॅरंटी आहे। तर मग तुम्ही ह्या गौरी गणपतीलाच नव्हे तर दिवाळीला सुद्धा आणि इतर वेळेस सुद्धा अशी ही गोड शंकरपाळी नक्कीच बनवून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकास रेसिपी सोबत।